हॅलो फ्रेंड्स, महत्त्वाचे प्रश्न भाग 4 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। यापूर्वी मी महत्त्वाचे प्रश्न भाग 3 यूट्यूबला अपलोड केलेले आहेत। ओके, आणि याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 प्रश्न महत्त्वाचे दिलेले आहेत। जे प्रश्न पोलीस भरतीला असतील किंवा इतर भरतीला ते सेम टू सेम आहेत, तसेच ऑप्शन पण चेंज होणार नाही असे प्रश्न तुम्हाला जे येणारे आहेत असेच प्रश्न मी तुम्हाला देत आहे, लक्षात ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला पुढचे 10 प्रश्न बघायचे आहेत, चौथा भाग आहे, लक्षात ठेवा। चला तर आपण सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा आणि हे जे महत्त्वाचे प्रश्न जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या प्रश्नांचा लाभ घेता येईल। ओके, लेट्स स्टार्ट। फर्स्ट क्वेश्चन, प्रश्न तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय। ओके, ऑप्शन्स पण आहेत, तुम्ही पॉज करून स्वतः पण प्रश्न सोडवू शकता आणि नंतर मी जे सोडून दिले आहे ते पण सोल्युशन बघा। ओके, चला पहिला प्रश्न काय बघा। एका कामाला ए हा व्यक्ती ए बी सी 3 माणसं आहेत, 3 माणसं काम करतायत। एक काम ए ला 24 दिवसात पूर्ण करतो, ए हा व्यक्ती 24 दिवसात पूर्ण करतो, बी आहे 48 दिवसात आणि सी 16 दिवसात। म्हणजे ए 24 दिवसात, बी 48 दिवसात आणि सी किती सांगा 16 दिवसात पूर्ण करतो। तर तिघे मिळून म्हणजे ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील? ओके, 100% प्रश्न रिपीट होऊ शकतो, लक्षात घ्या। चला आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया। हे बघा, ए आहे तो 24 दिवसात काम पूर्ण करतो। ओके, म्हणजे मी 1/24 करतो। 1/24 का केलं म्हणजे हे समजून घ्या। म्हणजे पूर्ण काम करायला ए ला 24 दिवस लागतात, मग एकटा ए एका दिवसात किती काम करेल ते तुम्हाला भेटणार। 1/24 म्हणजे एका दिवसात ए ने केलेलं काम तुम्हाला भेटेल। असं सेम बी चं काढूया बघा। बी ला एकूण 48 दिवस लागतात, म्हणजे होतील 1/48 आणि सी ला एकूण 16 दिवस लागतात, म्हणजे 1/16। ओके, म्हणजे थोडक्यात तिघांची जर तुम्ही बेरीज केलात तर लक्षात ठेवायचं तिघांनी मिळून एका दिवसात केलेलं काम तुम्हाला मिळेल, तिघांनी मिळून। ओके, मग आपण एकूण दिवस काढूया। आता कधी पण हे जे अपूर्णांक आहेत, अपूर्णांक सोडवताना तुम्हाला छेदांची बेरीज म्हणजे अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना तुम्हाला छेद समान करावे लागतात। म्हणजे इथे 48 आहेत ना, इथे पण 48 पाहिजे, इथे पण 48 पाहिजेत, म्हणजे छेद समान करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। ओके, जर या 24 ला मी 2 ने गुणलं तरी मला 48 भेटतात, 16 ला 3 ने गुणलं तरी मला 48 भेटतात। ओके, म्हणजे मी काय करतो बघा, आता 24 ला जर 2 ने गुणलं तर 1 ला पण 2 ने गुणावं लागेल, कारण कसं 1/24 ही एकच संख्या आहे। तर 24 ला जर गुणलं तर वरचा अंशामधलं 1 लागवणार, मग त्याला पण दिले पाहिजे 2, मग त्याला पण 2 ने गुणूया आपण। चला 2 ने 1 ला गुणा, 1 के बे छेद 24 गुणा 48। इथे ऑलरेडी छेद 48 आहे, आईचा ठेवूया आपण। 16 त्रिक 48, जर 16 ला 3 ने गुणलं तरच मला 48 मिळणार, मला 48 पाहिजे आहेत म्हणून मी 16 ला 3 ने गुणलं, मग 1 ला पण 3 ने गुणा, 3 1 3 छेद 48। सगळ्यांची बेरीज करायची, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6/48 झाले। आता याचा 6/48 चा गुणाकार व्यस्त करायचा, तुम्हाला एकूण दिवस पाहिजेत ना, एका शिकायला आपण तसेच, म्हणजे गुणाकार व्यस्त 48/6 होईल। 6 ला 48 ने भाग लावा, 6 चा पाडा म्हणायचा, 6 8 48। याचा अर्थ तिघांना मिळून किती दिवस लागतील सांगा, 8 दिवस लागतील। एकदम साधी गोष्ट लक्षात ठेवायचं, सहज आणि सहज सुटणारा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 4 आहे बघा, चौथा पर्याय आहे 8 दिवस। ओके, सहज आणि सहज सुटणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न येऊ शकतो पोलीस भरतीला 100% येऊ शकतो। ठीक आहे, त्या पुढचा प्रश्न आता आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रुपये आहे। हा प्रश्न मला वाटतं तलाठी भरतीला पण विचारला होता असं वाटतं, मी कुठेतरी ऐकलाय, कुठेतरी बघितलाय प्रश्न। तेलाचं बघा, लक्षात ठेवा 10 लिटरचा एक जर तेलाचा डबा घेतला तर त्याची किंमत किती सांगा 1000 रुपये आहे। ओके, आणि त्यांनी म्हटलं काय बघा, त्यावर 25% तेल फुकट मिळतं। म्हणजे 10 लिटरचा डबा तुम्ही जर घेतलात ना तर तुम्हाला 25 लिटर तेल फुकट मिळतं की नाही, म्हणजे तुम्हाला 25% तेल तुम्हाला फुकट मिळतं, याचा अर्थ एक्स्ट्रा 25% तुम्हाला तेल मिळणार आहे। मग तुम्हाला सगळ्यात टोटल तेलाची किंमत तुम्हाला प्रति लिटर किती बसेल ते तुम्हाला काढायचं आहे। एकदम साधी गोष्ट आहे बघा, तुम्ही समजा 10 लिटर तेल घेतलं, 10 लिटर किती रुपयाला घेतलं सांगा 1000 रुपयाला। 10 लिटर तेल तुम्ही 1000 रुपयाला घेतलं की नाही। आता 10 लिटरवर तुम्हाला 25% एक्स्ट्रा मिळणार आहे। 25% एक्स्ट्रा मीन्स किती झाले बघा,
10 लिटरचे 25% काढा, शून्यला शून्य गेला, 2.5 लिटर. बरोबर. याचाच अर्थ जर तुम्ही 10 लिटर तेल घेतलं तर तुम्हाला 2.5 लिटर तेल तुम्हाला फ्री मिळणार आहे. मग तुम्हाला एकूण तेल किती मिळालं सांगा. पहिलं 10 लिटर तुम्ही खरेदी केलं, 2.5 लिटर एक्स्ट्रा मिळालं, म्हणजे झालं किती सांगा तेल. एकूण तेल किती होईल सांगा. 10 अधिक 2.5 बरोबर 12.5 लिटर. ओके. म्हणजे तुम्हाला एकूण तेल 12.5 लिटर मिळालं. किती रुपयाला. 1000 रुपयालाच मिळालं. याचा अर्थ तुम्हाला एकूण तेलाचा रेट काढायचा आहे, म्हणून करा 1000 भागिले 12.5. तुम्हाला मी मागेच सांगितले 12.5 चा पाठच करून ठेवायचा. 12.5 8 100 आणि वरचा शून्य. तुम्हाला किती रुपये पडेल सांगा. तेल पडलं किती रुपयाला. 80 रुपये प्रति लिटर पडलं. किती सांगा. 80 रुपये प्रति लिटर. ओके. एकदम सोपा प्रश्न होता, लक्षात ठेवा. हा झाला आपला प्रश्न नंबर 2. आता आपला प्रश्न नंबर 3 बघायचा आहे. प्रश्न नंबर 3 पण सोपा आहे. अपूर्णांकांची तुम्हाला बेरीज करायची आहे. अपूर्णांकांची बेरीज तुम्हाला करता येत असेल. बेरीज करणं सोपं आहे आणि तुम्ही पोलीस भरती देता म्हटल्यावर तुम्हाला बेरीज करता आलीच पाहिजे. ओके. काय प्रश्न बघा. 13/100 अधिक 37/10 अधिक 23/10. ओके. इथे पण तुम्हाला मगाशी सांगितलं अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद समान करणे हा आपला पहिली पायरी आहे. छेद समान करायचे, अदरवाईज पुढे जायचं नाही. छेद समान न करता जर तुम्ही पुढे गेलात तर तुमचं उत्तर 100% चुकणार. ओके. तर तुम्ही असं करा 13 अधिक 37 अधिक 23 करा आणि 100 अधिक 10 अधिक 10 करा, तुम्ही चुकला. ओके. इथे 100 आहे. इथे 100 जर आहे तर मला 10 ने गुणावं लागेल. याला पण 10 ने गुणावं लागेल. 10 10 100, 10 10 100. सगळ्यांचा छेद 100 होऊ शकतो. बरोबर की नाही. यांचा ऑलरेडी 100 आहे त्यामुळे 13 घेतोच मी हे असेच. अधिक आता मी थोडंसं हे करतो, पुढच्या स्टेपने करतो. 37ला जर 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 37ला 10 ने गुणायचं. मग तुम्हाला सांगितलं मी जर तुम्ही एकाच संख्येने छेदाला गुणलात तर अंशाला पण गुणायचं, नाही तर अंश लागावणार. ओके. मग छेदाला मला 10 ने गुणायचं आहे ना तरच मला 100 होणार आहे. मग अंशाला पण 10 ने गुणूया. 37 गुणले 10 करा 370. तहसील 23 गुणले 10 करा 230. सगळ्यांचा छेद समान होईल 100. 100 100 100. छेद समान केला की तो एकदाच घ्यायचा, परत 3 वेळा आहे म्हणून 100 अधिक 100 अधिक 100 300 करायचे नाहीत. ओके. मग तुम्ही चुकलात. आधी अंशांची बेरीज करणार मी. बेरीज किती येईल बघा. 200 300 500 613. ओके. तुम्ही बेरीज करून बघा. 300 200 500 613 भागिले 100. 613ला 100 ने भाग लावा. आन्सर येईल 6.13. पर्याय बघा 6.13. पर्याय नंबर 3 आहे तुमच्याकडे 6.13. लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. आता आपण प्रश्न नंबर 4 बघूया. प्रश्न नंबर 4 हा सोपा आहे. 4 आणि 5 मी जवळपास सेम टाकले. सेमच प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आपल्याला फक्त सोडवायचे आहेत. ओके. ते दोन्ही प्रश्न येऊ शकतात आणि दोन्ही प्रश्न मुद्दाम एकत्र टाकलेत कारण सेम आहेत. तुमच्या पण लगेच डोक्यात बसतील. ठीक आहे. चौथा प्रश्न काय आहे बघा. 2 भावांच्या वयांची बेरीज तुम्हाला दिली 36 वर्ष. ओके. 2 भावांच्या वयाची बेरीज 36 दिली आहे आणि त्यांच्या वयातलं अंतर 10 वर्ष दिलेलं आहे. तर त्यांची वये काढा. एकदम साधी गोष्ट आहे. 2 भावांची तुम्हाला वयांची बेरीज म्हणजे कोणत्याही समजा 2 संख्यांची बेरीज दिली आणि 2 संख्यातला फरक दिला असेल ना आणि तुम्हाला त्या संख्या काढा म्हटलं तर काम एकदम सोपं असतं. 2 संख्यांची बेरीज काय एकदा 2 ने भाग लावायचा, एकदा वजाबाकी करून 2 ने भाग लावायचा, की तुम्हाला दोन्ही संख्या मिळणार. ओके. काय म्हटलं बेरीज 36 आहे ना. मी काय करतो नीट लक्ष द्या. बेरीज 36 आहे, बेरीज 36 आहे आणि त्यातला वजाबाकी त्यांची सगळा 10 वर्ष आहे. दोघांच्या वयातला फरक 10 वर्ष आहे. बरोबर ना. दोघांच्या वयातली बेरीज 36 वर्ष आहे आणि दोघांच्या वयातला फरक 10 वर्ष आहे. मग तुम्ही 36 अधिक 10 करून जर भागिले 2 केलात तर तुम्हाला मोठ्या भावाचं वय मिळेल. मोठ्या भावाचं आणि छोट्या भावाचं जर वय हवं असेल
तर 36 वजा 10 करायचं. 36 वजा 10 भागिले 2. आणि तुम्हाला दोघांची पण वय भेटतील. आपण दोघांची पण वय काढायची आहे. ठीक आहे. 36 आणि 10 किती झालं सांगा. 46 भागिले 2 करा. 46 भागिले 2 बरोबर 23 वर्ष. तुम्हाला एकाचं वय भेटलं 23 वर्ष. आपल्या दोघांची पण काढायची आहे. ओके. दुसऱ्याचं बघूया आपण. 36 वजा 10 करायचे. 36 म्हणून 10 गेले 26. 26 चे 2 करा. दुसऱ्याचं येईल 13 वर्ष. एकदम साधा प्रश्न लक्षात ठेवायचा. तुम्हाला दोघांची पण काढायचे. एकदा 2 संख्यांची आता बेरीज करायची, एकदा वजा 1 करायची आणि डिवाइड करायचं. दोघांची पण वय सहज भेटतात. ओके. असाच सेम प्रश्न आहे बा. प्रश्न नंबर 5 आहे पुढचा. काय बघूया प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 146. इथे वयाच्या ऐवजी त्यांनी बेरीज म्हटलं. इथे दोन भावांच्या वयांची बेरीज म्हटलं होतं. इथे संख्यांची बेरीज म्हटलंय. म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रश्न सेमच आहे. ओके. दोन संख्यांची बेरीज 146 असून त्याच्यातील फरक 18 आहे. तर त्या संख्या कोणत्या. बघा बेरीज 146 आहे आणि फरक 18 आहे. बरोबर की नाही. चला आपण सोडूया. बेरीज आहे 146 आणि फरक आहे 18. भागिले 2 करा की तुम्हाला मोठी संख्या मिळेल. मग तुम्हाला सांगितलं मी. चला आपण मोठी संख्या आधी काढून घेऊया. दोघांची बेरीज किती येईल सांगा. 6 6 12 2 14 चे 4. हातचाला 1 1 आणि 1 2 आणि 4 6. 164 बेरीज झाली. भागिले 2 करा म्हणजे मोठी संख्या तुम्हाला मिळेल 82. तुम्हाला मोठी संख्या मिळेल ना आणि लहान संख्या काढायची असेल तर 82 म्हणून जरी तुम्ही 18 वजा केला तरी पण तुम्हाला लहान संख्या मिळणार आहे. इथे पण तुम्ही सेम करू शकला असते. बघा 23 म्हणून 10 गेले 13 राहिले. तुम्हाला मोठी संख्या मिळाली की नाही. मोठी संख्या मिळाल्यानंतर फरक वजा करायचा. 23 म्हणून 10 गेले 13 राहिले. सेम 82 म्हणून जरी तुम्ही 18 वजा केला तरी पण तुम्हाला लहान संख्या मिळणार आहे. ओके. मी तसं करून दाखवत होता. मग अशी वेगळी स्टेप वापरली. पुढे आपण वजा करून इथे पण तुम्ही वजा करून पण काढू शकता. वाटल्यास 146 वजा 18 भागिले 2 करून बघा तुम्हाला आन्सर मिळेल. किंवा मी दुसरी संख्या काढतो. 82 वजा 18 करा तरी पण तुम्हाला दुसरी संख्या मिळणार आहे. ओके. चला 82तून 18 गेले किती झाले सांगा. 64. म्हणजे पहिला पर्याय भेटेल 82 आणि 64 दोन्ही संख्या तुम्हाला भेटतील. ओके. वाटल्यास तुम्ही या दोघांची बेरीज करून बघा. पर्याय नंबर किती आहे. 82 आणि 64 पहिलाच पर्याय. 82 आणि 64. ओके. पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. आता आपण त्या पुढचा प्रश्न बघायचा. पुढचा प्रश्न आहे 2100 चे 16% बरोबर किती. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. 2100 चे 16%. तुम्ही मांडणी करताना अशी करू शकता. 2100 चे 16%. ओके. हे तुम्हाला सहज सुटणारा लगेच तुम्हाला पण सहज सुटेल का सोडून द्यायची तशी गरज नाही आहे. ओके. कोणत्या संख्येचे टक्के काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा. 2100 चे म्हणजे गुणिले 2100 चे 16% पुढे म्हटलं टक्के चिन्ह आलं की 16 चे 100 करायला विसरायचं नाही. ओके. हे बघा या 2 शून्याला तुम्ही 2 शून्य घालू शकता. राहिले किती सांगा 21 आहे बघा. या 2 शून्याला मी 2 शून्य घालवतो. 21 गुणिले 16 करा तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार. 21 गुणिले 16 केलात की. ठीक आहे. चला मी करतो बघा. 16 1 16 ची 6. हातचाला 1. 16 दुनी 32 आणि 1 33. किती सोपा प्रश्न आहे तो बघा. उत्तर येईल 336. ओके. कितवा पर्याय आहे बघा. 336 पर्याय नंबर 2. दुसरा पर्याय बघा 336. ओके. हा झाला 6वा प्रश्न. आता आपण बघूया 7वा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न पण सोपा आहे तुम्हाला सुटणार आहे बघा. 6 आणि पुढे ब्रॅकेटमध्ये आहे. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये जर एखादी गोष्ट असेल तर आपण आधी ब्रॅकेट सोडवतो. लक्षात ठेवा. ब्रॅकेटमध्ये 4/5 वजा 1/4 बरोबर किती. ओके. आता हा जो प्रश्न आहे ना आता आपला ब्रॅकेट सोडवायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं का आधी ब्रॅकेट सोडवायचं. तुम्हाला ब्रॅकेट सोडवायचं आहे.
पण ब्रॅकेटमध्ये जर बघितलं आपण तर दोन्ही पण अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकांची वजाबाकी आहे की नाही. जर अपूर्णांकांची वजाबाकी असेल, बेरीज असेल तर छेद समान करतो. मगाशी तुम्हाला सांगितलं मी, मला वाटतं पहिल्या आणि दुसऱ्या एक्झाम्पलला तुम्हाला सांगितलं छेद समान करणे ही पहिली स्टेप आपली असली पाहिजे. ओके, आता यांचं तुम्हाला छेद समान करायचं आहे. छोट्या संख्या असताना छेद समान करणं सोपं असतं. मी काय करतो बघा, 6 आहे तसेच लिहितो मी. ओके, 4 ने 4 ला गुणायचं, 4 चौक किती सांगा 16 झाले, वजा चिन्ह द्यायचं, 5 एके 5. छोट्या संख्या असले मी ही स्टेप वापरतो जेणेकरून लगेच सुटतो. लक्षात ठेवा, 4 चौक 16 तिरकस गुणाकार आणि 5 एके 5 मध्ये चिन्ह वजा, या दोघांचा गुणाकार 4 पंचा 20. आता बघा 6 राहिले, मी गुणले चिन्ह देतो, ब्रॅकेट आपला सुटल्यास जमाय. लक्षात ठेवा, 16तून 5 घेऊन राहिले 11/20. 11/20 राहिले, साधी गोष्ट आहे. 6 आणि 20ला लक्षात ठेवायचं 2 ने भाग लागतो बघा, 2च्या पाड्या येतात. भाग नाही लावला तरी चालेल, पण भाग लावूया आपण, काम सोपं होईल. 32 6 आणि 2 10 20. बरोबर. आता पुढे बघा 11 त्रिक किती झाले सांगा 33. या बघा 3 गुणले 11 केले 33 भागिले 10, भाग लावला की उत्तर येईल 3.3. 3.3 हा तुमचा पर्याय नंबर 1 आहे. ओके, पुढचा बघा 8वा प्रश्न आहे. 8व्या प्रश्नात काय म्हटले बघा, घड्याळात 11 वाजून 20 मिनिटं झाली असताना 11 वाजून 20 मिनिटं झाली तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. ओके, हा प्रश्न बुद्धिमत्ताचा आहे. तुम्ही कशा प्रकारे सोडवता मला माहीत नाही. काही विद्यार्थी फॉर्म्युला वापरून सोडवतात. मला वाटतं काही बुक्समध्ये, मला वाटतं वसईच्या बुक्समध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, फास्ट ट्रॅकमध्ये फॉर्म्युला वापरून सोडवतात. तुम्हाला जमेल तसा तुम्ही सोडवा, ठीक आहे. पण मी फॉर्म्युला वापरत नाही, मी बेसिक मेथडनेच दाखवतो. त्यासाठी सुरुवातीला घड्याळ काढून घ्यायचं, कारण जरा पण डोक्याला ताप करून घ्यायचं नाही. जर तुम्ही फॉर्म्युला पाठ केला तर फॉर्म्युला लक्षात पाहिजे. एक्झामला गेला समजा पेपर सुरुवातीलाच अवघड आला की आपल्या डोक्यात एवढं बर्डन येतं, आपण फॉर्म्युला सगळे विसरून जातो, पूर्ण ब्लँक होतो. अशा वेळेला फॉर्म्युला आठवत नाही. शांत राहायचं. ओके, बेसिकली जेवढं सुटेल तेवढं सोडवा. चला मी आता घड्याळ काढून घेतो. 11 वाजून 20 मिनिटे. तुम्हाला घड्याळात वेळ दाखवायची 11 वाजून 20 मिनिटाची. 12 1 2 3 4 6 9 10 आणि 11. मला पाहिजे तेवढेच अंक मी काढून घेतले. ओके, घड्याळ तुम्हाला माहीत आहे. आता 11 वाजून 20 मिनिटं आणि तास काटा आणि मिनिट काटा कुठे असतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. आधी मिनिट काटा काढून घ्यायचा. 20 मिनिटं म्हटलं की मिनिट काटा बरोबर 4 वर असतो. 20 मिनिटं म्हटलं की आता 11 वाजून 20 मिनिटं आहेत ना, याचा अर्थ तास काटा 11 पासून थोडासा पुढे सरकलाय, मग तो तुम्हाला काढता आला पाहिजे. हा तुमचा तास काटा आहे, ठीक आहे. आता 2 काट्यांचा कोन काढायचा आहे. कधी पण कोन काढताना कोणता कोन काढणार, कोन हा दोन्ही साईडला होतो, इकडे पण होतो आणि इकडे पण होतो, लक्षात घ्या. ओके, मग जो अँगल छोटा असेल म्हणजे 180 पेक्षा लहान आहे तो तुम्हाला काढायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठचा कोन काढायचा सांगा, इकडचा कोन काढायचा, इकडच्या पेक्षा इकडचा लहान आहे. ओके, चला मी तुम्हाला काय गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा. आता हे 2 अंक आहेत ना, 3 आणि 4, या 2 अंकांच्या मध्ये हा जो कोन असतो ना, इथला कोन हा 30 अंशाचा होतो. किती सांगा 30 अंशाचा. हे डोक्यात ठेवायचं. तर सेम 2 आणि 3 मध्ये पण 30 अंशाचा होईल, 1 आणि 2 मध्ये पण 30 अंशाचा होईल, 12 आणि 1 मध्ये पण 30 अंशाचा होईल. ओके, एकदम साधी गोष्ट आहे. 12 पासून 4 वाजेपर्यंत 1 2 3 4 झाले ना, मग 30 गुणिले 4 करा, 3 चौक 12, हीच झाली तुमची 120 अंश. म्हणजे 12 पासून एवढा भाग तुमचा 120 अंश झाला. साधी गोष्ट आहे. ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजे. 20 मिनिटं म्हणजे 4 वर येतो, ठीक आहे. आता तुम्हाला हे अंतर काढायचं, हे अंतर. ओके, इथून इथपर्यंत अंतर, कारण 11 वाजून गेलेत म्हणजे तुमचा हा तास काटा 11 पासून पुढे सरकलाय. तो किती पुढे सरकलाय, आता मिनिटं किती झाली सांगा, 20 मिनिटं झाली. 20 मिनिटं झाली याचा अर्थ हा जो काटा आहे तास काटा ना, 11 पासून पुढे 10 अंश पुढे सरकलाय. म्हणजे हे जे अंतर आहे मधलं अंतर 11 पासून हे अंतर, हे तुमचं 10 अंश आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे 11 आणि 12 मध्ये टोटल अंतर 30 अंश असतं. 30 मधले 10 अंश अंतर मागे पडलं, मग हे अंतर राहिले किती सांगा, 20 अंश राहिले. मी काय सांगतोय ते समजते का बघा. 11 आणि 20, 11 आणि 12 मधलं अंतर हे 30 अंश असतं. ओके, 30 अंश, त्यातले हे 10 अंश मागे पडले. 10 अंश कारण का सांगा, हा तास काटा 10 अंशने पुढे सरकलाय. मग राहिलं किती अंतर सांगा, हे 20 अंश राहिलं, कारण 30 मधून 10 गेले. 30 मधून 10 कसे वजा करायचे सांगा, 30 वजा 10 कसे वजा करायचे सांगा. 20 मिनिटं आहेत की नाही,
20च्या निम्मे करायचे. 30 वजा 20 भागिले 2 10 राहिला की सांगा 20 अंश. असं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, पण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. राहिला भाग 20 अंश राहिला, म्हणून लक्षात ठेवायचं 120 अधिक 20 बरोबर आन्सर येईल 140 डिग्री. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे सगळा 140 अंश. पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 6 दिवस लागतात आणि त्याच्या मुलाला तेच काम करण्यासाठी 18 दिवस लागतात. तर दोघे मिळून म्हणजे वडील आणि मुलगा दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील? म्हणजे बघा, वडिलांना म्हणजे एका व्यक्तीला 6 दिवस आणि मुलाला 18 दिवस, दोघांनी मिळून लागणारे दिवस तुम्हाला काढायचे आहेत. मी तुम्हाला जी आता पद्धत दाखवणार आहे की दोघांना मिळून लागणारे दिवस कशी काढायची, दोघांसाठीच यूज करायची. ती तिघांची असतील तर ती पद्धत यूज करायची नाही. तुम्हाला मी आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलाच प्रश्न दिला आहे बघा. त्या तिघांना मिळून लागणारे दिवस काढले होते. त्यात आपण बघा 1/24, 1/48 आणि 1/16 असं केलं होतं आणि सगळ्यांची बेरीज केली होती. कारण 3 माणसं असतील ना तर तीच पद्धत वापरायची. ती जी पद्धत आहे ना, पहिली पद्धत ती कॉमन चालणार आहे. 3 माणसं असू दे, 4 असू दे, 10 किती पण असू दे, ती पद्धत कॉमन चालणार आहे. आणि तुम्हाला आता जी मी पद्धत दाखवणार आहे ती फक्त 2 माणसे असतानाच वापरायची. ठीक आहे, चला बघूया आपण. 6 वडिलांना 6 दिवस लागतात, मुलाला 18 दिवस लागतात. मग 6 गुणिले 18 तर सेम 6 अधिक 18. 6 गुणिले 18 आणि 6 अधिक 18. ओके, 18 संग किती जण सांगा 108 आणि बेरीज करा 18 अधिक 6 किती जण सांगा 24. याने भाग लावायचं 24 चौक 96 अधिक 12 म्हणजे 4.5 दिवस. 4.5 दिवस याचा असं होतं 4.5 दिवस. ओके, तुम्हाला पर्याय कोणता आहे 4.5 तो बघायचा. 4.5 असेल किंवा 4.5 दिवस असा पण असेल. ओके, आपण पर्याय बघून कसं करायचं आहे. मला वाटतं पर्याय नंबर 1च आहे बघा. 1 नंबर 4.5 दिवस. ओके, आणि आजच्या व्हिडिओतला बघा सगळ्यात शेवटचा प्रश्न काय आहे बघा. हा प्रश्न मी मुद्दाम मागे ठेवला आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे. ओके, समजून घ्या नीट. डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेचे दर 1 पैसा प्रति 2 सेकंद दिवसा. ओके, डॉली आहे, डॉलीचं भ्रमणध्वनी. आता भ्रमणध्वनी म्हणजेच आपण त्या टेलिफोन बॉक्स वगैरे होते किंवा आपण चार्जेस म्हणूया, फोन केला तर कॉलिंगचा चार्जेस असं म्हणूया आपण. ओके, 1 पैसा 2 सेकंद, म्हणजे 2 सेकंद बोललो आपण तर 1 पैसा जायचा आपला. हा दिवसाचा रेट झाला. आणि रात्रीचा रेट काय होता बघा 1 पैसा प्रति 5 सेकंद. म्हणजे रात्रीचा आपण 5 सेकंद जर फोनवर बोललो तर आपला 1 पैसा जात होता. मी दिवसाचा रेट वेगळा आहे, रात्रीचा रेट वेगळा आहे. तर त्यांनी काय म्हटलंय बघा, डॉलीच्या दिवसाच्या कॉलचा कालावधी दिवसाला 49 सेकंद. 1 कॉल केला 49 सेकंद बोलला, परत दुसरा कॉल केला 130 सेकंद बोलला, तिसरा कॉल केला 291 सेकंद बोलला. म्हणजे 3 कॉल त्याने दिवसाचे केलेत. 49 सेकंद, 130 सेकंद आणि 231 सेकंद. तर रात्री त्याने 2 कॉल केलेत बघा. पहिला आहे 352 सेकंदाचा आहे आणि दुसरा आहे 544 सेकंदाचा. ओके, तर तिचे भ्रमणध्वनी सेवेचे बिल जवळपास किती होईल ते तुम्हाला काढायचं आहे. ओके, तुम्हाला अंदाजे तुम्हाला बिल काढायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम साधी गोष्ट आहे. पहिल्यांदा दिवसाचे त्याने किती सेकंद, टोटली दिवसात त्याने किती सेकंद बोलला ते आपण बघूया. आधी आपण बघा. ओके, दिवसात त्याने पहिल्यांदा 49 सेकंद, पहिला कॉल 49 सेकंदाचा आहे, दुसरा आहे 130 सेकंदाचा आणि तिसरा कॉल किती आहे सांगा 291 सेकंदाचा आहे. ओके, म्हणजे या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करावी लागेल की तुम्हाला दिवसाचे एकूण सेकंद भेटतील. ठीक आहे, 209 300 430 470 दिवसाचे सेकंद झाले 470. तुम्ही पण बेरीज करून बघा. ठीक आहे, मी माझ्या परीने बेरीज केलाय. तेव्हा 9 आणि 1 10 0 हातचा आला 1, 9 आणि 1 10 3 13 आणि 4 7 हातचा आला 1, 2 1 3 1 4. ठीक आहे, 400 सेकंद 470 सेकंद तो दिवसा बोलला. ओके, आता दिवसाचा रेट काय सांगा. एका 2 सेकंदाला 1 पैसा पडतो की नाही, 2 सेकंदाला 1 पैसा. मग 470 भागिले 2 करा, तुम्हाला पैसे भेटतील. पैसे म्हणजे दिवसाचे किती पैसे झाले ते तुम्हाला भेटतील. 2 ने भाग लावायचा. चला 2 2 4 7 राहिले, 2 3 6 बरोबर 1 राहिला 5, 235 पैसे झाले. ओके, 235 पैसे. ठीक आहे, पैशामध्ये ठेवूया आपण.
दिवसाचे पैसे काढले आपण, असंच सेम रात्रीचे पैसे काढूया, मग रुपयामध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे. आता रात्री बघू आपण. रात्री त्यांनी 2च कॉल केलेत बघा. पहिला कॉल कितीचा आहे सांगा, 352 सेकंदांचा आहे. आणि दुसरा कॉल किती आहे सांगा, 544 सेकंदांचा आहे. 352 आणि 544 सेकंद यांची बेरीज करूया आपण. चला, 4 आणि 2 6, 4 आणि 5 9, 5 आणि 3 8, म्हणजे 896 सेकंद झाले. रात्री तो 896 सेकंद बोलला, मग 896 भागिले 5 करा. ओके, पण तुमचा पॉईंटमध्ये आन्सर येईल. राऊंडिंग काढूया आपण, जास्त एकच बसूया नको. 5 1 5, 8ला भागला 3, 39 झाले. 5 7 35 राहिले 46, 5 9 45, 179.2 म्हणजे 179.2 पैसे झाले. ओके, आता मी दोन्ही पैशांची बेरीज करतो, 235 आणि 179. टोटल पैसे भेटतील, मग ते आपण रुपयामध्ये कन्वर्ट करू. ओके, चला. एकूण पैसे किती होईल सांगा, 235 अधिक 179. पॉईंट 2 सोडून द्या. 9 आणि 5 14 4, हातचाल 1, 7 आणि 8 11, हातचाला 1, 414 पैसे झाले एकूण. 414 पैसे म्हणजे 4 रुपये 14 पैसे. किती झालं सांगा, 4 रुपये आणि 14 पैसे. ओके, मी 10 प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिलेले आहेत. 10चे 10 प्रश्न नीट वहीमध्ये लिहून घ्या, स्वतःहून सोडवायचा प्रॅक्टिस करा. ओके, मी सोडवलं बघा, मी सोडवलं समजते का बघा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा पण तुमच्या मित्रांना पण सांगा. ओके, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.